आजपासून महाराष्ट्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात कांद्याची खरेदी सुरू होते। माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, जुलैच्या या चालू आठवड्यामध्ये हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। सध्या आपल्या राज्यातील शेतकरी एका मोठ्या संभ्रमात आहे। मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की साठवलेला कांदा आता बाजारात विकावा की आणखीन काही दिवस वाट पाहावी, पुढे बाजारात तेजी येणार की मंदी येणार। कारण एकीकडे या जुलै महिन्यात अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे, तर दुसरीकडे शासनाने कांदा खरेदीच्या दराबाबत काही नवीन निर्णय घेतले आहेत। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घेतलेला एक योग्य निर्णय चांगला नफा मिळवून देऊ शकतो, तर घाईगडबडीत घेतलेला निर्णय मोठे नुकसान करू शकतो। आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अशा 10 मुख्य जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत, जिथे कांद्यांची मोठी उत्पादने घेतली जातात आणि तिथल्या बाजारपेठा संपूर्ण राज्याची दिशा ठरवतात। आपण प्रत्येक जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती, तिथला प्रत्यक्ष बाजारभाव आणि तिथल्या शेतकऱ्यांनी पुढील काळात काय रणनीती आखली पाहिजे याची अगदी सोपी आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामधील प्रत्येक माहिती तुमच्या कष्टाच्या पिकाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरेल। शेतकरी मित्रांनो, आता बाजारभावाकडे जाण्यापूर्वी सध्याची हवामानाची आणि पिकाची परिस्थिती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। दरवर्षी या जुलै महिन्यामध्ये नवीन खरीप हंगामातील म्हणजेच लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू होते, परंतु यंदा जुलै उजाडला तरी मान्सूनचा पाऊस अनेक प्रमुख भागांमध्ये हवा तसा सक्रिय झालेला नाही। पाऊस लांबल्यामुळे नवीन कांद्यांची रोपे तयार होण्यास आणि लागवडीस जवळपास 2 ते 3 आठवड्यांचा उशीर झाला आहे। याचा थेट परिणाम असा होणार आहे की पुढील काही महिने बाजारात नवीन कांद्याची आवक उशिराने होईल, म्हणजेच सध्या शेतकऱ्यांकडे असलेला उन्हाळी कांदाच पुढील काळात बाजारपेठेची मागणी पूर्ण करणार आहे। जेव्हा बाजारात नवीन मालाची आवक लांबते, तेव्हा जुन्या मालाला मागणी वाढणे हे स्वाभाविकच आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाने आपल्या खरेदी केंद्रांसाठी कांदा खरेदीचा दर वाढवून 21 रुपये 25 पैसे प्रति किलो म्हणजेच 2125 रुपये प्रति क्विंटल केलेला आहे। शासनाने हा निर्णय घेतल्यामुळे खुल्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवरही एक प्रकारे दबावच निर्माण झालेला आहे। आता व्यापाऱ्यांनाही चांगला दर्जाचा कांदा खरेदी करण्यासाठी या दराच्या आसपास किंवा यापेक्षा जास्त बोली लावावी लागणार आहे। या पार्श्वभूमीवर आता आपण प्रमुख 10 जिल्ह्यांची थेट परिस्थिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आता पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बघूया, नाशिक जिल्हा। यामध्ये लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, चांदवड भाग। नाशिक जिल्हा हा कांद्यांचे प्रमुख आगार मानला जातो। येथील बाजारपेठेतील घडामोडींवर संपूर्ण देशाचे लक्ष असते। आता बाजारभावाची परिस्थिती बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या घडीला नाशिक पट्ट्यात उत्तम दर्जाच्या मोठ्या आकाराच्या कांद्याला 25 रुपयांपासून ते 30 रुपये प्रति किलो पर्यंतचा दर मिळत आहे। जो माल मध्यम स्वरूपाचा आहे त्याला 18 रुपयांपासून 22 रुपये प्रति किलो, तर लहान आकाराच्या किंवा हलक्या मालाला 10 ते 14 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, सध्याची परिस्थिती आणि सल्ला बघायला गेलं तर आता या भागात आवक सातत्याने सुरू आहे। येथील शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं की साठवणुकीत जो माल हलका आहे किंवा ज्याला खराब होण्याची शक्यता जास्त आहे तो आधी बाजारात आणावा। चांगला आणि पक्का माल एकदम बाजारात न आणता थोडा थोडा करून विक्रीसाठी आणावा। शेतकरी मित्रांनो, आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो अहिल्यानगर। यामध्ये राहुरी, नेसावा, कोपरगाव भाग। अहिल्यानगर भागात ही मोठ्या प्रमाणावर कांद्याची साठवणूक केली जाते। बाजारभावाची परिस्थिती बघायला गेलं तर चांगल्या दर्जेदार कांद्याला 24 रुपयांपासून ते 28 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे। मध्यम कांद्याची खरेदी 17 रुपयांपासून ते 22 रुपये प्रति किलो या दराने होत असून हलका माल 9 रुपये ते 13 रुपये प्रति किलोने विकला जात आहे। सध्याची परिस्थिती आणि सल्ला बघायला गेलं, अहिल्यानगर भागातील हवामानातील बदल आणि दमटपणामुळे काही ठिकाणी कांद्याला काजळी लागण्याचे प्रमाण दिसून येत आहे। शेतकऱ्यांनी आपल्या साठवणुकीची वेळोवेळी तपासणी करावी। जर माल खराब होत असल्याचे जाणवले तर दराची जास्त वाट न पाहता तो माल टप्प्याटप्प्याने मोकळा करावा।
शेतकरी मित्रांनो, आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो पुणे जिल्हा. यामध्ये गुलटेकडी, मंचर, चाकण भाग, पुणे बाजारपेठेत स्थानिक ग्राहकांसोबतच इतर राज्यांमध्ये माल पाठवणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठी संख्या असते. बाजारपेठेची परिस्थिती आणि बाजारभाव बघायला गेलं तर सध्याच्या काळात येथील बाजारपेठेत दर्जेदार कांद्याला चांगला उठाव असून दर 26 रुपयांपासून ते 32 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला आहे. मध्यम दर्जाचा कांदा 20 रुपये ते 24 रुपये प्रति किलो, तर लहान आकाराचा कांदा 12 रुपये ते 15 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. सध्याची परिस्थिती आणि सल्ला बघायला गेलं, पुण्याच्या बाजारपेठेत मालाच्या चकाकीला आणि प्रतिवारीला मोठा भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात येताना लहान, मध्यम आणि मोठा कांदा वेगवेगळा करून आणल्यास थेट 2 ते 3 रुपयांचा अधिक फायदा मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता चौथ्या क्रमांकाचा जिल्हा येतो सोलापूर जिल्हा. सोलापूर बाजारपेठेत मराठवाडा आणि कर्नाटकच्या काही भागातून ही आवक होत आहे. बाजारभावाची परिस्थिती बघायला गेलं तर या आठवड्यात उत्तम दर्जाच्या कांद्याची रेंज 22 रुपयांपासून ते 26 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला आहे. मध्यम माल 16 रुपये ते 20 रुपये प्रति किलो, तर हलक्या मालाला 6 रुपये ते 12 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. सध्याची परिस्थिती आणि सल्ला बघायला गेलं तर सोलापूर बाजारपेठेत सध्या हलक्या मालाची आवक जास्त असल्यामुळे सरासरी दरावर थोडा परिणाम झाला आहे. येथील शेतकरी बांधवांनी घाईत येऊन चांगला माल कमी दरात विकू नये. बाजाराचा अंदाज घेऊनच वाहने बाजारात पाठवावेत. शेतकरी मित्रांनो, आता 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. मराठवाड्यातील एक प्रमुख केंद्र म्हणून या जिल्ह्याकडे पाहिले जाते. बाजारभावाची स्थिती पाहायला गेलं तर चांगल्या मालाला 21 रुपयांपासून ते 25 रुपये प्रति किलो याचा दर मिळत आहे, तर सरासरी किंवा मध्यम कांदा 14 ते 19 रुपये आणि इतर माल 16 रुपये ते 11 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. सध्याची परिस्थिती आणि सल्ला बघायला गेलं तर या भागात साठवणुकी दरम्यान आर्द्रता वाढल्यामुळे कांदा सडण्याची समस्या येऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खराब होणारा माल आधी निवडून वेगळा करावा आणि तो बाजारात विकून टाकावा. शेतकरी मित्रांनो, आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो धुळे जिल्हा. उत्तर महाराष्ट्रातील हा एक महत्वाचा जिल्हा आहे. येथे व्यापारी थेट खरेदीवर भर देतात. बाजारभावाची स्थिती बघायला गेलं तर चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याला 22 रुपयांपासून ते 25 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. मध्यम माल 15 ते 20 रुपये आणि हलका माल 18 ते 12 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. सध्याची परिस्थिती आणि सल्ला बघायला गेलं, अनेकदा व्यापारी बाजार समिती बाहेर कमी दरात खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. शासनाचा खरेदी दर लक्षात ठेवून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी सौदा करताना योग्य दराचा आग्रह धरावा. शेतकरी मित्रांनो, आता 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव जिल्हा. यामध्ये विशेषतः 40 गाव आणि यावल भाग समाविष्ट आहे. बाजारभावाची स्थिती बघायला गेलं तर उच्च दर्जाच्या कांद्याला 21 रुपयांपासून ते 24 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. मध्यम कांदा 15 ते 19 रुपये आणि दुय्यम दर्जाचा माल 7 ते 12 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. शेतकरी मित्रांनो, सध्याची परिस्थिती आणि सल्ला जाणून घ्यायला गेलं तर जळगाव जिल्ह्यातील हवामानामुळे कांद्याचे वजन घटण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त दिवस माल रोखून धरण्यापेक्षा वजन आणि दर याचा ताळमेळ घालून विक्रीचा योग्य निर्णय घ्यावा. शेतकरी मित्रांनो, 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सातारा जिल्हा. यामध्ये पलटण, कराड भाग. बाजारभावाची स्थिती बघायला गेलं तर इथे चांगल्या मालाला 24 रुपयांपासून ते 28 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. मध्यम दर्जाचा कांदा 18 ते 23 रुपये आणि हलका माल 10 ते 15 रुपये दराने विकला जात आहे. सध्याची परिस्थिती व सल्ला जाणून घ्यायचं म्हटलं तर साताऱ्यातील स्थानिक बाजारपेठेत मागणी चांगली आहे. वाहतुकीचा खर्च विचारात घेऊन जवळच्या मुख्य बाजारपेठेत माल नेणे फायद्याचे ठरू शकते. शेतकरी मित्रांनो, आता 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर हा प्रामुख्याने ग्राहक जिल्हा आहे. त्यामुळे येथे बाजारातील मालाची आवक जास्त असते. बाजारभावाची स्थिती जाणून घ्यायचं म्हटलं तर दर्जेदार कांद्याला येथे 25 रुपयांपासून ते 30 रुपये प्रति किलो पर्यंत चांगली मागणी आहे. मध्यम माल 19 ते 24 रुपये तर हलका माल 11 ते 15 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. सध्याची परिस्थिती व सल्ला जाणून घ्यायचं म्हटलं तर स्थानिक शेतकऱ्यांकडे माल शिल्लक आहे. त्यांनी थेट कोल्हापूर बाजारपेठेत चांगल्या प्रतवारीसह माल आणण्यास चांगला नफा मिळू शकतो. तर 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सांगली जिल्हा. शेतकरी मित्रांनो, बाजारभावाची स्थिती जाणून घ्यायचं म्हटलं तर चांगल्या मालाला 23 रुपयांपासून ते 27 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे.
मध्यम कांदा 17 ते 22 रुपये तर हलका माल 9 ते 12 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. सध्याची परिस्थिती आणि सल्ला बघायला गेलं तर सांगलीच्या बाजारपेठेवर शेजारील राज्याच्या आवकेचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे बाजारातील रोजची आवक पाहूनच शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी बाहेर काढावा. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की भविष्यात कांद्याचे भाव वाढणार का? देशांतर्गत परिस्थितीचा अभ्यास केला तर असे दिसून येत आहे की यंदा कांद्याचे एकूण उत्पादन गेल्या वर्षाच्या जवळपास म्हणजेच मर्यादित स्वरूपात आहे. बाजारात कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त साठा उपलब्ध नाही. दुसरीकडे नवीन लागवडीला लागलेला उशीर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यापर्यंत बाजारातील मागणी ही पूर्णपणे सध्याच्या साठवलेल्या कांद्यावरच अवलंबून असणार आहे. जेव्हा पुरवठा मर्यादित असतो आणि मागणी कायम असते तेव्हा बाजारभाव स्थिर राहतात किंवा वाढतात. त्यामुळे पुढील काळात काही ठिकाणी कांद्याचे दर घसरण्याची तर काही ठिकाणी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सणासुदीच्या काळात आणि पावसाळ्याच्या दिवसात चांगल्या मालाचा तुटवडा जाणवू लागल्यास काही भागांमध्ये आणखीन काही रुपयांची सुधारणा होऊ शकते असा बाजारातील जाणकारांचा अंदाज आहे. परंतु येथे शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, शासनाचे धोरण ग्राहकांचे हित लक्षात घेणारे असते. जर भाव प्रमाणाबाहेर वाढू लागले तर शासन निर्यात शुल्क वाढवणे किंवा आयातीचे निर्णय घेऊ शकते. त्यामुळे खूप मोठी तेजी येईल आणि भाव गगनाला भिडतील. या आशेवर बसून संपूर्ण माल रोखून धरणे हे देखील चुकीचे ठरू शकते. आता शेतकरी मित्रांनो, एक अत्यंत प्रामाणिक आणि मोलाचा सल्ला. नंबर 1, प्रतवारी करूनच विक्री करा. बाजारात जाताना कांद्याची प्रतवारी करणे कधीही विसरू नका. मोठा, मध्यम आणि लहान माल एकत्र आल्यावर व्यापारी सर्वात कमी दर्जाच्या मालाचा भाव संपूर्ण गाडीला लावतात. त्यामुळे चांगला माल वेगळा करून विकल्यास अधिक पैसे मिळू शकतात. नंबर 2, तुकड्या तुकड्याने माल काढा. तुमच्याकडे जितका माल शिल्लक आहे त्याचा काही हिस्सा दर आठवड्याला किंवा 15 दिवसांनी बाजारात आणा. त्यामुळे समजा पुढे भाव वाढले तर त्याचाही लाभ मिळेल आणि भाव स्थिर राहिले तरी सरासरी योग्य दर तुम्हाला हातात मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, आता नंबर 3, अफवांवर विश्वास ठेवू नका. बाजारात आवक थोडी वाढली की भाव पडणार असल्याच्या अफवा पसरवल्या जातात. घाबरून जाऊन आपला माल कवडीमोल भावाने विकू नका. शेतकरी मित्रांनो, कांदा हे आपल्या वर्षभराच्या कष्टाचे पीक आहे. योग्य नियोजनाने आणि संयमाने जर ती विक्री केली तर नक्कीच तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला या चालू आठवड्यात तुमच्या भागातील आजचे बाजारभाव काय दिसत आहे ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहून कळवा, जेणेकरून आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही ताजी आणि अप टू डेट माहिती मिळून जाईल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असल्यास तुमच्या शेतकरी मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर आणि गावातील ग्रुपवर पाठवायला शेअर करायला विसरू नका. अशाच ताज्या, महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा आणि असेच महत्त्वाचे अपडेट पाहत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.